कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या मूर्ख मुलीकडे बघून वाटत नाही तिचा गळा इतका सुंदर असेल, आणि ज्या माणसाला असं वाटलं तो माणूस किती धन्य असणार आहे। ऐश्वर्या, आपण बोल, एक मिनिट। सखदेव, मला सांग, सावली गाते का रे? नील, कोणाला विचारतोयस आणि काय विचारतोयस? त्याची बहीण जर इतकी सिंगर असती तर त्याने काय तुला रोज सकाळी चहा दिला असता? ऐश्वर्या, प्लीज, तो इथे प्रामाणिकपणे काम करतोय, मेहनत करतोय, प्लीज त्याची खिल्ली उडवू नकोस। सॉरी डॅड। अरे राजकुमार दादा कुठे? नील, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये। आई एम सॉरी। बघ, माझ्या मनात तसं काही नव्हतं। आई, तू प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज। नील, मला कोणाशीच बोलायचं नाहीये, ओके? आणि मी कुणालाही समजावायला सुद्धा जाणार नाही। ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं समजून घ्यावं। आई प्लीज, आई, तिरुत्तम, आई। मम्मा, सावली आली आहे। बोलो बोलो, सावलीला बोलो। अरे वा सावली, गुड मॉर्निंग। अगं तारा, सावलीसाठी काहीतरी आण। सावलीला चहा नाही आवडत ना, सावलीसाठी ज्यूस आण, ज्यूस, ऑरेंज ज्यूस आण। ये सावली, बस बस बस। नको माई, राहू द्या। बस म्हणते ना, बस। अगं तिथे नाही, इथे 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 माझ्याजवळ बस। स्वर्गीय सुरांची मालकीण आहेस तू, मग तुझी जागा इथं या भैरवी माईच्या बाजूला हवी ना। सावली, आपण एक काम करूया का? ही तारा आहे ना, तारा, हिला आपण तुझी असिस्टंट म्हणून ठेवूया। कारण आता आमची सावली सगळ्या जगासमोर प्रसिद्ध गायिका सावली एकनाथ भागवत फेमस होणार आहे, सेलिब्रिटी होणार आहे आमची सावली। मग आजपर्यंत जे जे तू तिच्यासाठी करत आली आहेस ना, ते सगळं आपण तिला तुझ्यासाठी करायला लावूया। तारा, तारा, अगं सावलीसाठी लवकर ज्यूस आण। बघूया तिला जमतंय का, बघ। दे तिला, हे सावली। नको माई। तारा, अगं तिला आग्रह कर। सावली, घे ना। सावली घे, पिऊन टाक आता एका दमात। अगं घे 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 घे। वास, छान। आता मला सांग, तुझं चुकलं की नाही? चुकलं ना? माझ्या परवानगी शिवाय तू गायलीस, चूक झाली ना तुझी? झाली की नाही? माई, ते 4 भिंतींमध्ये राहणार। 4 भिंतीत असो की 4 चौकात, माझ्या परवानगी शिवाय तू कुठेही गाऊ शकत नाही। कारण तुझा आवाज माझ्याकडे गहाण आहे, विसरलीस? माझ्या परवानगी शिवाय तू तुझा आवाज कुणासाठीही वापरू शकत नाही। शब्द दिलायस, मोडलास तू तुझा शब्द। मग आता सांग, चुकलीस की नाही? चुकलं माझं।
हे मला तुझं आवडतं. चूक झाली ना की पटकन आपली चूक मान्य करून मोकळं व्हायचं. म्हणजे मग मी तुला शिक्षा द्यायला मोकळी. आता तू मान्य केलंयस की तुझी चूक झालीच आहे, मग आता आपण तुला शिक्षा देऊया. काय बरं सावलीला शिक्षा देऊया आपण? काय आवडतं सावलीला सगळ्यात जास्त? सारंग. सारंग आवडतो ना तुला? सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझं. मग आपण आता तुला शिक्षा देऊया. आजपासून तू सारंगशी बोलायचं नाहीस. ठरलं? आजपासून तू सारंगशी बोलायचं नाहीस. हीच तुझी शिक्षा. अहो पण नाही, तुम्ही शिक्षा आहे ना? आता शिक्षा तर ठरली. आता परीक्षा. धागा बांधलायस ना? आता तुला परीक्षा पण द्यायला लागणार. कुठली परीक्षा घेऊ तुझी? अग्निपरीक्षा घेऊया का तुझी अग्निपरीक्षा? चल घेऊयाच. काय बरं करूया? तुझ्या मानलेल्या बापाने तुझं भविष्य पाहिलं होतं ना? बघू बरं जरा कुठल्या रेषा आहे तुझ्या भविष्यात, काय लिहिलंय? तू गायिका म्हणून प्रसिद्ध होणार रेषा आहेत का तुझ्या हातात? हा? असं आहे का काही? मग असं असेल या रेषा मिटवून टाकल्या पाहिजे आपण, नाही का? ही आग, हे निखारे तुला सतत आठवण करून देतील. तुझ्या नशिबात हेच निखारे लिहिलेले आहेत. कळलं का? जेव्हा जेव्हा माझा शब्द मोडशील, मला दिलेलं वचन मोडण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा हे निखारे तुला आठवण करून दे. या पुढे भैरवीला दिलेला वचन मोडशील तर त्याचे काय परिणाम होतील ना, त्याची ही झलक आहे. झलक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.